म्हणजे राज ठाकरे भूमिका बदलतात. मी ज्यावेळेला माझ्या काही पदाधिकाऱ्यांची इतर सगळ्या लोकांची ज्यावेळेला मी बोललो त्यांच्याशी, मी म्हटलं तुम्हाला तरी माहिती आहेत का म्हटलं भूमिका बदलणं म्हणजे कशाला म्हणतात. मी आज मुद्दामून तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा कशा प्रकारच्या भूमिका लोकांनी बदलल्या आणि आपण काय केलं. थोडा मागे जातो, नंतर मध्यात परत येतो. मी काय सांगतोय तुम्ही नीट ऐका. या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली निवडणूक या देशामधली ही 1952 साली झाली. आणि ह्या 52 साली ज्या वेळेला ही निवडणूक झाली, त्यावेळेला नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणून त्यांचा एक पॉलिटिकल विंग ही जन्माला आली, तिचं नाव जनसंघ. हिंदुत्व वगैरे वगैरे अनेक गोष्टी ते मांडत आले आजपर्यंत, त्याचा काही विषयच येत नाही. पण 75 साली इंदिरा गांधींनी या देशामध्ये आणीबाणी आणली आणि आणीबाणी आणल्यानंतर 77 साली ज्या वेळेला निवडणुका झाल्या, त्या 77 साली निवडणुका झाल्यानंतर देशभरामध्ये इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला. इंदिरा गांधी स्वतः हरल्या होत्या. मी जर चुकत नसेल तर मला असं वाटतं राजनारायण होते, राजनारायणांनी इंदिरा गांधींना हरवलं होतं. आणि मग जनता पक्ष नावाची, जनता पार्टी नावाची एक पार्टी उभी राहिली. त्याच्यामध्ये अनेक पक्ष होते. ज्या अनेक पक्षांपैकी एक जनसंघ देखील होता. 1980 साली त्यांच्यातल्या सगळ्या भांडणांमुळे 1980 साली परत निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी परत विजयी झाल्या. त्यावेळेला हा जो जनसंघ होता, या जनसंघाची भारतीय जनता पार्टी झाली. ते जे जनता पार्टीतनं जे बाहेर पडले होते, ती भारतीय ती दुसरी जनता पार्टी होती. या जनसंघाने तेच नाव घेतलं आणि भारतीय जनता पार्टी म्हणून केलं.